गावातली नागमोडी वळणं, मंदिरातली घंटा, खिडकीतून डोकावणारी सुंदर मुलगी. आता सांगा, ही मुलगी गावकऱ्यांची विचारसरणी बदलू शकेल का? धुळीने भरलेल्या गल्लीतून बैलगाडी जात होती. मंदिरातून आरतीचा आवाज आणि कुठेतरी दुरून येत असतो गुरुजींच्या वर्गाचा आवाज. कोमल डोक्यावर माठ ठेवून शाळेच्या खिडकीजवळून जात असते आणि तिथे ती थांबते आणि लपून छपून गुरुजी काय शिकवत असतात ते बघते. तिच्या डोळ्यात शिकण्याची, वाचण्याची चमक स्पष्ट दिसत होती. त्या गावामध्ये मुली शाळेत जात नव्हत्या. त्या फक्त घरकाम आणि जेवण शिकत होत्या आणि नंतर लग्न करायच्या. पण कोमलच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. एक स्वप्न, एक जिद्द, एक बंड. लवकर कर कोमल, विहिरीतून पाणीही आणायचंय, जेवण सुद्धा करायचंय. हो आई, फक्त 2 मिनिटं. प्रत्येक दिवशी ती घरातलं काम करून शाळेजवळ उभी राहायची, अभ्यास शिकायची. जे शिकवलंय ते सराव करायची. शाळेत ऍडमिशन घेणं जसं तिचं स्वप्नच होतं. एक दिवशी गुरुजींनी कोमलला पकडलं. का रोज रोज इथे लपून छपून येतेस? मला अभ्यास करायचाय, पण घरातले अभ्यास नाही करू देत. गुरुजी हसले आणि मग त्यांनी तिच्या हातात खडू दिला. या खडूने फक्त ब्लॅकबोर्ड वरती रेष ओढली जात नाही, तर आयुष्य सुद्धा बदललं जाऊ शकतं. आता कोमल तिच्या आईच्या नजरेआडून गुरुजींकडून शिकायला जायची. मातीवर लिहायची, पानांवर सुद्धा लिहायची. जेव्हा एखाद्यांच्या स्वप्नांना मंजिलची दिशा मिळते तेव्हा तो थकत नाही, पुढे जात राहतो. गावात कुजबूज सुरू झाली होती. काही लोक बोलायला लागली होती. कोणी तर कोमलच्या आईला टोमणे मारायला सुद्धा सुरुवात केली. काय ग, मी ऐकलंय की कोमल आजकाल अभ्यास करायला लागलीये? हो, तिचा अभ्यास करायचं खूप मन आहे. मग मीही विचार केला की ठीक आहे, थोडंफार वाचायला लिहायला शिकली तर चांगलंच आहे. अरे काय बरं आहे त्यात? ती तर बिचारी लहान आहे, नादान आहे. तुला तर तिला थांबवायला हवं. तू जर तिला समजवलं असतंस की असा वेडेपणा करू नकोस. का? यात कसला वेडेपणा? अगं, मुलगी शिकली तर तिचं लग्न कसं होणार आहे? अगं, पण तिचं शिकणं आणि लग्नाचा काय संबंध? संबंध कसा नाही? जर ती शिकली तर तिला वर सुद्धा शिकलेलाच हवा ना. आणि शिकलेल्या मुलीचं लग्न करायला खूप त्रास होतो ग. हे ऐकून चंपा विचारात पडते. प्रत्येक आईप्रमाणे तिलाही वाटायचं की कोमलचं लग्न व्हावं, घर संसार व्हावा. आई, कसला विचार करतेस? मी हा विचार करत होते की गावकरी सुद्धा चुकीचं म्हणत नाहीये. तू शिकणं थांबवलंस तर काय होईल? पण काय? अशी शिकवणी करून काय फायदा, जी पुढे तुझ्या आयुष्याचं ओझं बनेल? तुला काय म्हणायचंय आई? हेच की शेवटी तुला लग्न करून संसार करायचा आहे ना. मग एवढं शिकून काय फायदा आहे मला सांग? आईचे शब्द ऐकून कोमल भावुक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. कोमलला उदास बघून चंपाचं मन पाघळून जातं आणि ती कोमलला अभ्यास करायला कंटिन्यू करायला सांगते. जरी चंपाने कोमलला परवानगी दिली असली तरीही तिच्या मनात संभ्रम असतोच की योग्य काय आहे. असंच बोलणं गावच्या सरपंचापर्यंत पोहोचतं आणि सरपंच चंपाला भेटायला तिच्या घरी येतात. काय चंपा, मी जे काही ऐकलंय ते खरंय का? सरपंचजी, तुम्ही नेमकं कोणत्या गोष्टीबद्दल बोलताय? तुला अगदी चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की मी नक्की कशाबद्दल बोलतोय ते. मी कोमलच्या शिक्षणाबद्दल बोलतोय, कळलं? मी ऐकलंय की ती अभ्यास करू लागलीये आणि त्यात गावातल्या बाकी लोकांनी समजावल्यानंतरही तू तिला थांबवलं नाहीस, उलट तिला पाठिंबा दिलास. मी काय करू सरपंचजी, सांगा. मी तिला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तिला अभ्यास करायचा होता म्हणून मी तिला थांबवलं नाही. आज तुझी पोरगी शिकण्याचा हट्ट करत बसलीये, मग उद्या गावातल्या बाकीच्या पोरी जर शिकू लागल्या तर त्यांच्याशी लग्न कोण करणार? आणि आम्ही आमचं कर्तव्य सोडून पळून जाऊ का? चंपा काही क्षण शांत राहिली. मग ती पहिल्यांदा निर्धाराने बोलली. मला इतरांच्या मुलीचं तर माहित नाही, पण मला एक माहितीये की माझी मुलगी नक्की शिकेल आणि मी नेहमी तिच्या बरोबर उभी राहीन. लग्न नंतर होईल, आधी शिक्षण होईल. माझ्या मुलीचं आयुष्य
समाजाच्या भीतीने नाही, तर तिच्या स्वप्नांनी चालेल. गावकऱ्यांचे टोमणे, नातेवाईकांची बोलणी की शिकून काय करणार ती. पण कोमलने हार मानली नाही. 2 वर्ष ती लपून छपून अभ्यास करत राहिली आणि मग 18व्या वर्षी तिने बोर्डाची परीक्षा पास केली. संपूर्ण जिल्ह्यात ती पहिली आली. 3 वर्षांनंतर गावातल्या स्कूलमध्ये नवीन शिक्षिकेची वाट पाहिली जात होती. मुलं बसली होती. गुरुजी निवृत्त झाले होते. दार उघडलं आणि आत येते एक साडी नेसलेली मुलगी. हातात खडू, डोळ्यांमध्ये आत्मविश्वास. नमस्कार मुलांनो, मी तुमची नवीन शिक्षिका कोमल मॅडम. गावभर शांतता पसरते. ही तीच मुलगी जिला सगळ्यांनी थांबवलं होतं. आज तीच सगळ्यांची शिक्षिका बनली होती. आता मुली सुद्धा शाळेत जातात, पुस्तकं घेऊन, केसांमध्ये रिबीन बांधून. एका मुलीने खडूने जी रेघ ओढली होती, आज तीच संपूर्ण गावाची दिशा बनली आहे. शिक्षण हा अधिकार आहे, उपकार नाही. एक शिक्षित मुलगी फक्त स्वतःच नाही, तर संपूर्ण समाजाचं भविष्य बदलू शकते.